चिमुरडी डोळ्याच्या ऑपरेशनला गेली पण परतच नाही आली। एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमीनं केवळ पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। एका नामांकित रुग्णालयात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। ज्या रुग्णालयात आपण जीव वाचवण्यासाठी जातो तिथेच एका 6 वर्षाच्या चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण पैशाच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न देखील होतोय। काय आहे हे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रियदर्शनी बागडे, वय अवघं 6 वर्ष, या चिमुरडीच्या डोळ्यात तिरळेपणा असल्याने तिच्यावरती एक सामान्य शस्त्रक्रिया करण्यात तिला रुग्णालयात आणलं होतं। काही दिवसापूर्वी रुग्णालयाने सर्व तपासण्या केल्या आणि पालकांना सांगितलं की मुलीचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तुम्ही तिला शस्त्रक्रियेसाठी दाखल करू शकता। ठरल्याप्रमाणे काल प्रियदर्शनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं। तिच्या डोळ्यामध्ये ड्रॉप सोडण्यात आला आणि अचानक या लहानग्या मुलीला रक्ताची उलटी झाली। त्यानंतर रुग्णालयानं जी लफाछपी केली ती संताप आणणारी आहे। पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता या चिमुरडीला तातडीनं ICUमधून हलवण्यात आलं। विचारपूस केल्यानंतर थातूरमातूर उत्तर देण्यात आले, तब्येत अचानक बिघडली आहे, आम्ही तिला CPR देत आहोत। पण काही वेळातच काळाने घाला घातला आणि त्या निष्पाप प्रियदर्शनीनं प्राण सोडले। प्रेक्षकांनो, खरी धक्कादायक माहिती तर आता समोर येते। जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा आपली चूक लपवण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं काय केलं माहिती आहे? त्यांनी चक्क मुलीच्या आईवडिलांना आर्थिक आमिष दाखवून हे प्रकरण तिथेच दडपण्याचा प्रयत्न केला। पण हे प्रकरण तेथेच थांबलं नाही। हे प्रकरण ससून रुग्णालयात पोहोचलं। मात्र ससून रुग्णालयाने स्पष्ट भूमिका घेतली की जोपर्यंत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन करण्यास स्वीकार करणार नाही। त्यामुळे नाईलाजानं हे प्रकरण पोलिसात गेलं। पण येथेही व्यवस्थेचा अजब खेळ पहा। पोलिसांनी नवा पवित्रा घेतला आणि म्हटलं की शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही। ससून म्हणतंय की पोलिसात जा आणि पोलीस म्हणतात की आधी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणा। या टोलवाटोलीत मृत मुलीच्या आईवडिलांनी न्याय मागायचा तर कुणाकडे? एका 6 वर्षाच्या मुलीचा असा अचानक मृत्यू कसा होऊ शकतो? डोळ्यात टाकलेल्या ड्रॉपमुळे रक्ताची उलटी कशी होऊ शकते? जर चूक नव्हती तर रुग्णालयानं पैशाची ऑफर का दिली? आणि आता पोलीस आणि ससून रुग्णालय यांच्या तांत्रिक चक्रव्यूहात या कुटुंबाला न्याय मिळणार का? हे अनेक प्रश्न आता अनुत्तरित आहेत। या चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। या संपूर्ण प्रकारावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि जबाबदार कोण आहे आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि विशेष म्हणजे या संदर्भात सुषमा अंधारे यांनी त्यांची प्रतिक्रिया महासागरला पाठवली आहे। दैनिक महासागरच्या माध्यमातून त्यांचीही प्रतिक्रिया ऐकूया। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 6 वर्षाच्या नगर जिल्ह्यातल्या प्रियदर्शनी बागडेला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची म्हणून दाखल करण्यात आलं। रुग्णालयाने सगळ्या तपासण्या केल्या, तपासण्या नॉर्मल आहेत असं म्हटल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी तिला शस्त्रक्रियेच्या दालनामध्ये घेऊन जाण्यात आलं। यानंतर तिच्या डोळ्यात एक ड्रॉप सोडल्याचं निमित्त झालं आणि अचानक प्रियदर्शनीला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या। थोड्याच वेळामध्ये तिची तब्येत इतकी बिघडली की तिला CPR द्यायला लागलोयत असं सांगण्यात आलं आणि काहीच वेळानंतर प्रियदर्शनीचा मृत्यू झालं। प्रकरण दडपण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रियदर्शनीच्या आईवडिलांना आर्थिक आमिष देण्याचा, आम्ही तुमचं सगळं बिल परत देऊ, गावाकडे जायला ॲम्ब्युलन्स देऊ, कुठलेही पैसे घेणार नाही असं सगळं सांगितलं। मात्र प्रेत शवविच्छेदनासाठी जेव्हा ससून रुग्णालयाकडे गेलं तेव्हा ससूनने सांगितलं की याची पोलीस तक्रार झाल्याशिवाय आम्ही शवविच्छेदन करणार नाही। पोलिसांचा ज्यावेळेला रोल आला तेव्हा पोलिसांनी सांगितलं की शवविच्छेदनाचा रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल करू। होय, हे तेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये तनिषा भिसेचं बाळ गेलं आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर काहीही करू शकले नाही। हे तेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवत हे उद्घाटनासाठी येऊन गेले होते। या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तनिषा भिसे प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी काही विचारणा केली नाही। किमान या प्रकरणात महिला बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे जाब विचारतील का? ज्या पोलिसांनी
गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केलेली आहे, त्या पोलिसांच्या प्रती काय गृहमंत्री काही कारवाई करतील का? आफ्टर ऑल रुग्णालयाचं नाव दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे म्हटल्यावर पोलीस आणि सगळ्या यंत्रणा हाय अलर्ट मोडवर गेल्या असतील, पण म्हणून गरिबाचा जीव नसतो का? महासागर न्यूज.